बीड तालुक्यातील लिंबागणेश सर्कलमध्ये पहाटे 6 वाजता मुसळधार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या लाखोंच्या पिकांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीन, मूग तसेच इतर पिके देखील वाया गेली आहेत. तरी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. गेल्या 2 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये विविध भागामध्ये विविध ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. शेतामध्ये तलावाचे स्वरूप देखील आले आहे. गुडघे इतकाले पाणी शेतामध्ये साचले आहे. अशाच पद्धतीने आज सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने लिंबागणेश सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात शेतामध्ये पाणी साचले. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. लाखोंची पिके शेतकऱ्यांची वाया गेली असून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी देखील मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. गणपत तागड राहणार लिंबागणेश यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं पीक घेतलं, परंतु या सध्या निसर्ग कोपला आणि अतिवृष्टीमुळं फार मोठं पिकाचं नुकसान झालं आहे. सगळ्या शेतामध्ये सोयाबीनच्या शेतामध्ये पाणी, त्यामुळं करप आणि पापडी पडणार. शेंग जी तयार झालेली शेंग आहे ते पक्व होणार नाही. काही पिकं हातातून व्हायला गेलेलं आहे. फार मोठं नुकसान झालेलं आहे लिंबांश आणि लिंबांश परिसरातील शेतकरी सर्वांचं. दिवसापूर्वी जो मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता त्यामुळे बीड तालुक्यातील 7 महसूल मंडळ अतिवृष्टीतून जाहीर केले. लिंबागणेश महसूल मंडळामध्ये 93.5 मिलीमीटर एवढा पाऊस पडला. मात्र काल रात्री अगदी मुसळधार पाऊस झाल्यामुळे लिंबागणेश परिसरातील सगळीच पिकं, सोयाबीन असेल, मूग असेल, पालेभाज्या असेल, सगळीच पिकं अगदी पाण्याखाली गेली. सगळी रानं डबडब झाली. एकंदरीतच सगळंच पूर्ण पीक जे आहे ते ओला दुष्काळ असल्यासारखं शेतकऱ्याच्या हातून निसटून गेलं. त्यामुळं महसूल आणि कृषी विभागानं बळीराममुळे गाव लिंबागणेश हे आता हे काढायला आलेले पिकं हाती लागून कोण सांगताना अतिवृष्टी झालेली. काय आता हे काढायला आलेले साहेब, याला काय हाती लागलं, काढता येत नाही. एवढं पाण्यातून आज कसं काढायचं? 2-4 दिवस झालं सांगा, पण 2-3 दिवस उघड झाले. आधी पहिल्याच पाऊस भरपूर झालेला साहेब. आता हे रानात सुद्धा शिरता येत नाही. मुसळधार पाऊस झाल्यामुळे लिंबागणेश परिसरात सगळीच पिकं, सोयाबीन असेल, मूग असेल, पालेभाज्या असेल, सगळीच पिकं अगदी पाण्याखाली गेली. सगळी रानं डबडब झाली. आणि एकंदरीतच सगळंच पूर्ण पीक जे आहे ते ओला दुष्काळ असल्यासारखं शेतकऱ्याच्या हातून निसटून गेलं.